नमस्कार, जय भीम. दैनिक बहुजन सौरभच्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत. काल देशाचा बजेट प्रस्तुत करण्यात आला आणि ज्या बैसाखीवरती आज गव्हर्मेंट उभं आहे ते म्हणजे बिहार आणि हैदराबादचं जे सरकार आहे नितीश बाबूंचं, ह्यांना झुकतं माप देण्यात आलेलं आहे. त्याच्यामुळे बाकीचे जेवढे काही स्टेट होते ते एकदम नाराज झालेले आहेत. अनेक लोक म्हणतात की फक्त खुर्ची वाचवण्याचं हे सरकार होतं, त्याच्यामुळे सर्व लोकांना जबरदस्त टीका केलेली आहे. काही लोकांनी अशी पण टीका केलेली आहे की हे फक्त अडाणी अंबानीला जास्तीत जास्त कसं प्रमोट करता येईल याच्यासाठी हा बजेट झालेला आहे. दुसरीकडे काही लोक त्याच्यावरती मोठ्या प्रमाणामध्ये हे करतायत की हा बजेट हा फक्त BJPनी आपल्याला स्वतःच्या ह्याच्यासाठी करण्यात आलेलं आहे, म्हणजे प्रोटेक्शनसाठी झालेलं आहे. अनेक ठिकाणावरून टीका झालेल्या आहेत. राहुल गांधींनी टीका केलेली आहे, काँग्रेसकडनं सर्वच पक्षातनं टीका झालेली आहे. परंतु ज्या स्टेटमध्ये अजून गरीब स्टेट आहेत त्याच्यावरती मात्र काहीच नाही. विदर्भाला काही थोडंफार काही मिळालं असेल, नाही तर नाहीच्या बरोबर आहे. महाराष्ट्रात काहीच नाही आणि जे इव्हन BJPचे जे राज्य आहेत त्यांनाहीसुद्धा काही मिळालेलं नाही. असा हा बजेट होता. त्याच्यावरती वेगवेगळ्या याच्या लोकांच्या ज्या क्लिप्स आहेत त्या बघूया आपण, त्याच्यावरनं तुम्हाला कल्पना येईल. बघूया ह्या क्लिप्स. दोस्तों, पिछले 10 वर्षों से मोदी जी जो भी बजट लाए, उस बजट में मोदी जी ने जनता को कुछ दिया और जनता से कुछ लिया. यानी कहीं कहीं टैक्स बढ़ा दिया और कहीं कहीं जनता को सहूलियतें दी थी. लेकिन ये पहला बजट है जिसमें मोदी जी का मकसद सिर्फ और सिर्फ अपनी कुर्सी बचाना है. और इसीलिए विपक्षी दलों ने आज कहा कि ये बजट नहीं है, ये तो प्रधानमंत्री सरकार बचाओ योजना है. जी हाँ, ये प्रधानमंत्री सरकार बचाओ योजना है. और राहुल गांधी ने तो साफ कह दिया कि ये कुर्सी बचाओ बजट, ये कुर्सी बचाओ बजट. यानी इशारा कहीं ना कहीं नायडू और नीतीश की बैसाखियों की तरफ है कि बजट कहीं थोड़ा सा इधर उधर हुआ, नीतीश नायडू नाराज हुए तो बैसाखियाँ चली जाएंगी. अब दोस्तों, ये सही है कि मोदी जी ने कुछ रेवड़ियाँ नीतीश को दे दी और कुछ रेवड़ियाँ नायडू को दे दी. यानी कहीं ना कहीं बिहार को थोड़ा खुश करने की कोशिश की है और कहीं कहीं आंध्र प्रदेश को खुश करने की कोशिश की है, क्योंकि हकीकत है कि उन्हीं की बैसाखियों पर मोदी जी की सरकार चल रही है. लेकिन अगर आप बजट पढ़कर देखेंगे, बजट को अगर आप स्कैन करेंगे, माइक्रोस्कोप के अंडर में रखेंगे, तो साफ है कि ये बजट सिर्फ और सिर्फ कॉरपोरेट के लिए, ये बजट धन्ना सेठों के लिए, उन सेठों के लिए बजट है जिनकी शादियों में अक्सर मोदी जी मेहमान बन के जाते हैं. अब मोदी जी के कनेक्शंस धन्ना सेठों से तो सब जानते हैं, लेकिन राहुल गांधी ने आज बजट पर प्रतिक्रिया देते हुए एक बहुत इंपॉर्टेंट बात और कही है. उन्होंने कहा कि ये जो बजट है जो आज मोदी जी लाए हैं, कहीं ना कहीं इसका जो मकसद है, एक मकसद ये भी है टू बेनिफिट क्रोनीज. बेनिफिट क्रोनीज का मतलब धन्ना सेठों को खुश करो. और आगे अपनी ट्वीट पर राहुल गांधी लिखते हैं अंग्रेजी में, बेनिफिट टू AA, यानी डबल A का वो जिक्र कर रहे हैं. डबल A को फ़ायदा पहुंचाओ. और डबल A का मतलब है अंबानी और अडानी, हम दो हमारे दो. अब दोस्तों, आज के वीडियो में मेरी कोशिश रहेगी कि उस सच को आप तक पहुंचाऊं जिस सच को कहीं ना कहीं गोदी मीडिया छुपाती है. इस बजट में बहुत सी ऐसी बातें हैं जो आप तक नहीं पहुंचाएंगी. इस बजट का जो असली मकसद है वो नहीं बताया गया. उसकी वजह है क्योंकि अगर बजट में फ़ायदा अडानी को मिल रहा है, अंबानी को मिल रहा है, और उन्हीं के हाथ में देश की मीडिया है, 80% मीडिया अंबानी और अडानी के हाथ में, चाहे वो अखबार हों, चाहे वो वेबसाइट्स हों, चाहे वो सोशल मीडिया के कुछ प्लेटफॉर्म्स में उनकी उपस्थिति हो, या फिर हिंदी, अंग्रेज़ी और रीजनल भाषाओं के चैनल हो, न्यूज़ चैनल हो. यहाँ पर फुटप्रिंट्स जो हैं, यहाँ कदमों के निशान आपको
अडानी और अंबानी के ही मिलेंगे। तो आप भी उम्मीद ना करिए कि आपको सारा सच दिखाया जाएगा। के प्रावधानों के खिलाफ विपक्षी दलों ने प्रदर्शन करने का, संसद के भीतर प्रदर्शन करने का फैसला किया है। संसद के भीतर ये प्रदर्शन करेंगे और इसके अलावा जो गैर बीजेपी शासित या गैर एनडीए शासित राज्य हैं, उनके मुख्यमंत्रियों ने शनिवार को होने वाली नीति आयोग की बैठक में भी न जाने का फैसला किया है। तमिलनाडु के सीएम, कर्नाटक के मुख्यमंत्री और हिमाचल प्रदेश के मुख्यमंत्री, इन लोगों ने और तेलंगाना के मुख्यमंत्रियों ने फैसला किया है कि राज्यों के साथ भेदभाव किया गया है। बड़ा आरोप है कि जो भारतीय जनता पार्टी को एनडीए की सरकार चलाने में मदद कर रहे हैं राज्य, उनके लिए सारा कुछ बजट में प्रावधान किया गया है, विशेष प्रावधान किया गया है बिहार और आंध्र प्रदेश को। क्योंकि बिहार में जनता दल यूनाइटेड समर्थन दे रहा है बीजेपी के नेतृत्व वाली एनडीए सरकार को, और आंध्र प्रदेश की तेलुगु देशम पार्टी सरकार दे रही है समर्थन। उनके लिए बजट में लगभग 1 लाख करोड़ की घोषणाएं की गई हैं। कल जो बजट पेश हुआ है, वित्त मंत्री निर्मला सीतारमण ने बजट पेश किया, तो राज्यों के जो गैर एनडीए शासित राज्य हैं, उनके मुख्यमंत्रियों में, उन सरकारों में इस बात को लेकर के नाराजगी है। हालांकि नाराजगी तो ऐसा कहा जा रहा है कि और भी कई राज्यों को नहीं मिला है, लेकिन चूंकि वो बीजेपी शासित राज्य है और एनडीए शासित राज्य है, तो वहां से विरोध की खबरें तो नहीं आ रही हैं। लेकिन जो गैर एनडीए शासित राज्य है, कांग्रेस पार्टी की सरकार, डीएमके की सरकार तमिलनाडु की, इन लोगों ने बजट के विरोध में आज संसद भवन में प्रदर्शन करने का फैसला। आप तो डीजे बजवा रहे हो, आप तो जो है वो उछलवा रहे हो, कुदवा रहे हो, तो ऐसी परिस्थिति में कांवड़िए जो धार्मिक भावना है उनके अंदर, वो कैसे उनके अंदर आएगी? इस तरह का कानून बनाने से तो विद्वेष फैलेगा। हमारा अपना सोचना है। बहुत से हिंदू इसमें कह सकते हैं कि देखो ये फिर ऐसी बात कर रहे हैं अभिमुक्तेश्वरानंद, लेकिन जो सच है वही तो हम कह सकते हैं। क्योंकि मुसलमान की दुकान है, हिंदू नौकर है, बनाने वाले सब हिंदू हैं, और मालिक जो है गल्ला पे बैठ करके मालिकाना कर रहा है। अब नाम लिख दिया गया कि ये, और उस दुकान में अब उस दुकान में इसका आर्थिक असर पड़ेगा। फिर दूसरी बात यह है कि अब जब हिंदू मुसलमान की भावना आप तेज करोगे, तो अभी मुसलमान मालिक ने हिंदू कारीगर रखे हैं, हिंदू मालिक ने मुसलमान भी कारीगर रखे हैं, अब उनको दोनों के अंदर भेद आ गया। हम ये मानते हैं। नेहमीप्रमाणे बुद्धा या सिरियलमधनं आज आम्ही एक क्लिप दाखवत असतो तुम्हाला। याची ज्या क्लिप्स आहेत त्याच्यामध्ये तिघांवरती महत्त्वाच्या आम्ही फोकस केलेले आहे। एक याच्यामध्ये शुद्धोधन राजा ज्यावेळेस त्यांना जो सिद्धार्थ तिथून गेलेले असतात आणि त्यावेळेस शुद्धोधनाला फार वेदना होतात की बा माझा मुलगा हा एवढा मोठा राजाचा मुलगा जो राज इथे राहिला असता, तो एका गरीब निर्धनच्या घरी जाऊन भिक्षा मागतो आहे, हे सहन होत नाही। त्याच्यामुळे फार अस्वस्थ असतात। महामाया त्यांच्या शेजारी असते, ती त्यांना समजावते की आज तुमच्या मुलांनी जे काही केलेले आज बुद्ध झालेले आहेत, युगोपर्यंत तुमचं नाव त्यांनी अजरामर केलेलं आहे। मी त्याची आई जरी जन्मदाता नव्हती, परंतु माझं आयुष्यात इतिहासामध्ये निश्चितच नाव एक आदराने घेतल्यात जाईल, अशा पद्धतीचा तो एक व्हिडिओ होता। हा दुसरा एक व्हिडिओ आहे की याच्यात जी त्याची सावत्र आई असते मंगला, हिला ज्या पद्धतीने सांगतात की तू पहिल्यांदा मला एका याच्यासोबत भेट घालून दिली साधूसोबत, आणि त्याच्यापासून मी जे प्रभावित होऊन आज इथपर्यंत गेलेलो आहे, त्याच्यामुळे ते तिला तारीफ करतात। सिद्धार्थ गौतम तिची तारीफ करतात। ह्या तारीफ केल्याच्या नंतर तिच्या मनात इतकं परिवर्तन होते की मी आयुष्यभर सिद्धार्थासाठी काटे ठेवले होते, आणि सातत्यानं द्वेष करणाऱ्या बाईला एवढ्या मोठ्या सिद्धार्थाने ज्यावेळेस त्यांनी तिची तारीफ केल्याच्या नंतर ती एकदम भारावून जाते। तिचे मिस्टरही काका, सिद्धार्थाचे काका, त्यांनाही फार वाईट वाटते की आम्ही कोणासाठी एवढं सर्व वाईट चिंतत होतो, परंतु त्यांच्यामध्ये एक एवढंसं हे नाही। आज राज सिंहासन सोडून त्यांनी एका पायावर तो निघून गेला। इकडे राहुलचं आणि यशोधरेसोबत जो संवाद होतो, राहुल म्हणतोय की माझे बाबा हे संपूर्ण राज्यात एक वेगळे दिसतात, काहीतरी दिसतात, मला त्यांना भेटायचं आहे, त्यांच्यासारखा माणूस मी पाहिला ना। अशा तिन्ही गोष्टीचा संगम असणारा हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा आणि मार्मिक आहे। निश्चितच तुम्ही 2-2, 3-3दा बघायला पाहिजे, कारण तुम्हाला तुमच्या मेमरीमध्ये काही गोष्टी ह्या ठेवण्यासारख्या असतात। बघूया आपण बुद्धा या सिरियलमधनं छोटा
आपको देने के लिए इसके सिवा और कुछ ना है। महाराज, वे अब आप विश्राम कीजिए। निद्रा ही नहीं आ रही प्रजापति। जिस दिवस की प्रतीक्षा में इतनी रातें आंखों में काट दी, जब वो दिवस आया तो मैंने सिद्धार्थ को जन्म नहीं दिया, किंतु उसने मुझे मां बनाकर धन्य कर दिया। आज मेरा पुत्र एक निर्धन के झोपड़ी में भिक्षा मांग रहा था। उसी राज्य में भिक्षा मांग रहा था जिस राज्य का वो सम्राट है, स्वामी है। परंतु उस भिक्षुक के चेहरे पे करोड़ों सूर्य का तेज नहीं देखा आपने? यही कार्य वो राजा बनकर भी परंतु बुद्ध बन वो पूरी मानवता को उभारेगा। पूरे विश्व में उसकी कीर्ति होगी, वो कीर्ति जो उसे अजर अमर करेगी। आपका पुत्र आपके नाम को अमृतत्व करेगा। माँ, मेरे पिताजी जैसा कोई नहीं। इस पूरे कपिल वस्तु में वो सबसे भिन्न है। वो कैसे? राजमहल वालों जैसे नहीं है वो। ना कीमती वस्त्र, ना तलवार, ना कट के चलना, और वो उन सबसे अधिक शक्तिशाली है। हाँ, वो सबसे अधिक शक्तिशाली है। जानते हो क्यों? क्योंकि तुम्हारे पिताजी ने स्वयं को जीत लिया। जिसने सारे संसार को जीत लिया पर स्वयं को नहीं जीता, उसने कुछ नहीं जीता। पर जिसने स्वयं को जीत लिया, समझो उसने सारी सृष्टि को जीत लिया। माँ, क्या मैं पिताजी के साथ रह सकता हूँ? मैं तुम्हें कैसे रोक सकती हूँ? तुम तो उनके उत्तराधिकारी हो। उत्तराधिकारी वो क्या होता है? जब पिताजी से मिलोगे तो उन्हीं से पूछ लेना, और जो भी तुम्हारे मन में आए स्वयं मांग लेना। माँ, कल चलेंगे पिताजी से मिलने? हाँ। आज तक सिद्धार्थ को मैंने तिरस्कार और घृणा के सिवा कुछ भी नहीं दिया। जब भी चाहा उसका बुरा ही चाहा मैंने, सदैव बुरा चाहा। और आज उसी सिद्धार्थ ने सबके सामने मेरी तुलना प्रजापति और यशोधरा से की। आर्य, मुझे उतना ही सम्मान दिया। आर्य, मुझ जैसी को इतना सम्मान मैंने तो कभी भी उसका भला नहीं चाहा। हमेशा उसका अशुभ ही चाहा है। और सिद्धार्थ ने कहा कि उसके सफलता का यश नहीं आर्य, नहीं, मैं मेरी अंतरात्मा मुझे कोस रही है।
मैं क्या करूं आर्य? मैं घृणा और दुख से भर गया है मेरा मन। मेरे मन पे भी सिद्धार्थ की अमिट छाप बन गई। अब समझ में आया कि सिद्धार्थ तो किसी और ही मिट्टी का बना हुआ है। और हम है कि कभी सिंहासन के आगे सोच भी नहीं सके। वो सिंहासन जो सिद्धार्थ के लिए पाना बहुत सहज था, वो एक क्षण में उसे छोड़कर चला गया। हम इतनी सी भी बात समझ नहीं पाए मंगला, और पाप पे पाप करते रहे। रोजप्रमाणे बहुजन सौरभचा आजच्या पेपरचा आज आढावा घेऊया। आज बुधवार 24 जुलै रोजी आज आमची हेडलाईन चालवली आहे। बंधूंनो, तुम्हाला सांगायचं आहे की आमची जी हेडलाईन असते दैनिक बहुजन सौरभची, ही वेगळ्या बाकीच्या पेपरच्या व्यतिरिक्त असते, काहीतरी वेगळं असते। आणि निश्चितच आम्ही BJPच्या विरोधामध्ये आमचं हे असते, जरी नसलं तरी त्यांच्या धोरणाच्या विरोधामध्ये आम्ही निश्चित बोलत असतो। त्याच्यामुळे आमच्या हेडलाईन्स ज्या आहेत ते तुम्हाला निश्चितच काहीतरी वेगळ्या वाटेल। भांडवलदारांच्या हिताचा अर्थसंकल्प, बजेट 2024, राजकीय फायद्याचे गणित मांडणारा अर्थसंकल्प, महाराष्ट्राच्या तोंडाला पुसली पानं, त्याच्यानंतर महायुतीला अर्थसंकल्पनात ठेंगा, वडेट्टीवार बोलत आहेत। त्याच्यानंतर निर्मला सीतारामनी काय म्हणाल्या, अर्थसंकल्प सादर करताना अर्थमंत्री सीतारामन म्हणाल्या की विकसित भारतासाठी रोडमॅप तयार करणं हे आमचं उद्दिष्ट आहे। त्याच्यानंतर कृषी क्षेत्रातील उत्पादन वाढण्यावरती भर दिला जात आहे। आमचा भर रोजगार आणि कौशल्यावर आधारित आहे। सुधारणावादी धोरणावर भर आहे। आज तिने जरी बोललं, पण आता तुम्हा सर्व लोकांना मेमराईज करायला पाहिजे की याचा खरोखर किती उपयोग होतो आणि काय नाही। एक त्याच्या शेजारी नीट UG फेरपरीक्षा होणार नाही। सर्वोच्च न्यायालयानं जे लोकांनी जेवढ्या पिटिशन टाकल्या त्यांनी त्या अर्थात कशी कुठली बाब कोर्टाच्या समोर आणू दिलेली नाही की याच्यामध्ये अमुक माणसांनी असं केलं, अमुकांनी असं झालं। त्याच्यामुळे त्यांनी सांगितलं की लाखो विद्यार्थी जिथे बसलेले आहेत, पुनर्परीक्षेमुळे सर्वांना त्रास होईल। त्याच्यामुळे जी परीक्षा आहे तीच राहील। काही ठिकाणी त्याच्यामध्ये मॉडिफिकेशन होतील। जिथे त्यांना प्रॉब्लेम आहे तिथे काहीतरी उचित कारवाई करण्याचे आदेश होते। चीनमधून थेट भारतीय गुंतवणूक वाढवण्यावरती भर, अत्यंत एक चांगली बाब आहे। आता तुम्हाला एवढ्यातच चीननी आपल्या पवित्रापूर्ण बदललेलं आहे। भारताच्याबद्दल त्यांनी अत्यंत चांगले उद्गार काढलेले आहेत। मधल्या पिरियडमध्ये तिथल्या राष्ट्रपतींनी सांगितलं की या जगामध्ये ज्या पद्धतीचे युद्ध सुरू आहेत आणि अमेरिका मोठ्या प्रमाणामध्ये जे शस्त्रसाठा देऊन या लोकांना पुन्हा उचकवत असते, आणि त्यासाठी त्यांनी सांगितलं चीनच्या अध्यक्षांनी की इथे पंचशिलेशिवाय दुसरा काही पर्याय नाही। आणि आज अशा मार्गावरती चीन येऊन ठेपलेला आहे आणि जगालाच सांगतायत की आता पंचशिलाशिवाय तुम्हाला पर्याय नाही। निश्चितच आज जर चीनसोबत आमची मैत्री होत असेल तर भारताला निश्चितच त्याचा फायदा होईल। कोणतंही सरकार असो, परंतु चांगल्या स्टेप्स असल्या त्या तुम्ही निश्चितच त्याचं अभिनंदन केलं पाहिजे। उद्धव ठाकरे 4 ऑगस्टला दिल्ली दौऱ्यावरती आहेत। अनेक लोकांशी भेटतील ते। आरक्षणावर मुख्यमंत्री शरद पवार यांची चर्चा। गँगस्टरबरोबर पळून गेलेले IAS अधिकाऱ्याच्या पत्नीची आत्महत्या। त्याच्या सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड भर कोर्टामध्ये संतापले। एक ॲडव्होकेट बच्चन नावाचा एक ॲडव्होकेट आहे, सर्वात सिनियर होता, आणि कुठेतरी एक आर्ग्युमेंट सुरू असताना तो मध्ये डिस्टर्ब करायचा। याच्यापूर्वी त्याचा तोच इतिहास आहे। अनेकदा त्यांनी शिव्या ऐकलेल्या आहे। कोर्टाच्या 2 ते 3 महिन्यासाठी त्यांना विलंबितही करण्यात आलं होतं। तर काल ती घटना घडल्यामुळे सर्व लोकांनी आश्चर्य व्यक्त केलं की असेही काही ॲडव्होकेट्स असतात की जे कोर्टाच्या समोर धिंगाणे करतात, काही ना काही भानगडी करतात। त्याच्या शेजारी चला आपण बहुजन सौरभला बलशाली करूया। एक सातत्यानं आम्ही तुम्हा सर्व लोकांना एक नियमित करत असतो की या पेपरला आपल्या सर्व लोकांना वाचवण्याची गरज आहे। मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला त्यांना मदत करण्याची गरज आहे। निश्चितच त्याच्याकडे तुम्ही लक्ष द्या। आमचं म्हणणं एकच आहे की जास्तीत जास्त लोकांपर्यंत सर्क्युलेट करा। आज 5-4वरती बघूया। नागपूरच्या अंबाझरीतील गृह प्रकल्पावर पर्यावरणवाद्यांचा आक्षेप। एक
तुम्हाला माहिती आहे की तेलंगखेडीच्या बाजूला एक काहीतरी मोठं कन्स्ट्रक्शनचं काम सुरू आहे. त्याच्यावरती त्यांनी आक्षेप घेतलेला आहे की या कामाला तुम्ही थांबा. आणि ते म्हणतात की आम्हाला सर्वच्या सर्व NOC मिळालेलं आहे, सर्व लोकांनी ती जागा तपासलेली आहे आणि असं काही नाही आहे, अशा पद्धतीची ती बातमी आहे. अण्णाभाऊ साठे ललित साहित्याचे अनभिषेक सम्राट डॉक्टर धनराज डाहाट. खरोखरच अण्णाभाऊ साठेंचं काम फार मोठं आहे. मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत केलेलं आहे. पवनी लाखांदूर रस्त्यावर ठिकठिकाणी पाणी. आसनगावला बेटाचे स्वरूप झालेले आहे. तालुका प्रशासनाकडून मदत कार्य सुरू आहे. जिल्हा परिषद पोटनिवडणुका 11 ऑगस्टला परडशिंगीला आहेत. काटोल तालुक्यामध्ये तथागताचे प्रथम धम्मचक्र प्रवर्तन म्हणजेच मानवी दुःख मूल्याचा मुक्तीचा जाहीरनामा होय. डॉक्टर NV ढोके यांचं म्हणणं आहे. यांनी एका कार्यक्रमामध्ये स्कूल ऑफ नोबल थॉटच्या कार्यक्रमामध्ये ते बोलत होते. आज त्याच्या शेजारी त्रिशरण बुद्ध विहारात धम्म संघ दिवस साजरा. डॉक्टर अशोक शिरसाट यांना यांची कविता BA पार्ट 3ला मराठी पाठ्यपुस्तकामध्ये. अमरावतीची बातमी आहे. अकोल्याला राहणारे पण अमरावती विद्यापीठाच्या याच्यामध्ये त्यांचं हे झालेलं आहे. काव्यप्रेमी शिक्षक मंच नागपूरतर्फे वृक्षारोपण सर्वच ठिकाणी सुरू झालेलं आहे. वृक्षारोपण आक्रमण युवक संघटनाच्या वतीनं इमानमाळा, रामबाग, जाटतरोळी नागरिकांनी तहसील कार्यालयावरती केला घेराव. त्याच्याच खाली योग गुरु विनोद टेंभुर्णे यांचा सत्कार. रूपटॉप सोलर बनविण्यात नागपूरकर राज्यात टॉपवरती आहेत. अनेकांनी ज्यावेळेस नवीन कन्स्ट्रक्शनच्या वेळेस त्यांनी ती तरतूद करून ठेवलेली आहे. राष्ट्रीय मूल निवासी बहुसंघ बहुजन कर्मचारी संघ आरोग्य विभाग कर्मचाऱ्यांचे आज धरणे. आज काव्योत्सवात भाऊ एक नागपूरची बातमी आहे. विदर्भ गौरव प्रतिष्ठानच्या मार्फत एक काव्यसंमेलन आज घेण्यात आलेले आहे. महाराष्ट्रात अनिसतर्फे मधुरांगण ज्येष्ठ नागरिक स्मृतिभ्रंश सेवा केंद्र येथे वृक्षारोपणाचा कार्यक्रम झालेला आहे. आज निधन वार्तामध्ये कमलताई दशरथराव कुंभार. आज बघूया आज आमच्या पान 2वरती महत्त्वाचं आज आमचा लेख अत्यंत महत्त्वाचा आहे. आभासी लोकशाही पुस्तकी संविधान आणि जातीवाद्यांची नृसिंह रंगदारी. आज अशा पद्धतीचं आमचं जे टायटल आहे त्याच्या आधारावरती आज आम्ही लोकांनी आज ज्या पद्धतीने इथं राजकारण जर सुरू आहे आणि ज्या पद्धतीने संविधानाची जे मूल्य आहे ते सर्व तुडवीत आहेत, अशा ठिकाणी तुम्हा सर्व लोकांना काहीतरी महत्त्वाची भूमिका घेण्याची गरज आहे. वर्षावास आणि उपोषक याच्यावरती अनिल वैद्य यांचा हा लेख अत्यंत मार्मिक आहे, अत्यंत चांगला आहे. पाप संचय दुःखाचे कारण बनते. जर तुम्ही पापाची संचिती केली तर निश्चितच ते दुःखाचं कारण बनेल. देवीदास राऊत यांचा हा लेख. आज पान 3वरती बघूया. संविधानाचा सन्मान तुम्ही तरी कुठे करता. हा सर्व लोकांना तो प्रश्नचिन्ह आहे की जे लोक वावरत असतील त्यांनी हा स्वतंत्र विचार करावा. विठ्ठलराव वठारे यांचा हा लेख. काय बहुजन समाज पार्टी आणि वंचित मोठ बांधू शकतील, असा हा RK जुमळे यांचा सवाल. आज तुम्हा सर्व लोकांनी पाहिलेलं आहे. लोकांना सांगण्याची गरज नाही. ज्या पद्धतीने मायावती जिनी ज्या पद्धतीने आज तिचं चित्र तिने उभं केलेलं आहे आणि प्रकाश आंबेडकरच्या बाबतीत तुम्हाला चांगलंच माहिती आहे आणि याच्यावरती आता ते काय दिवे लावणार ते आता आपल्याला सांगणं अवघड आहे. कनेसेने महाराज महाविहार तुम्हा लोकांना माहिती आहे. कनेरी केव्स त्याच्या संबंधातलं काल त्या दिवशीचा एक लेख होता कालचा. आज त्यांना क्रमशः आज होता. सूरज रतन जगताप नवी मुंबई यांचे आज दोन्ही लेख क्रमशः लेख झालेले आहेत. वारीत समतेचे सहिष्णुतेचे तत्त्वज्ञान प्रत्यक्ष जगायला मिळते तसे सांगणाऱ्यांनो तुम्हा लोकांना जे पंढरीच्या वारीत गेले त्या लोकांना काही प्रश्न त्यांनी ठेवलेला आहे की वारीवरून परत आल्याच्या नंतर ब्राह्मण पुरोहितांना तुम्ही का बोलवता, त्याच्यात काय काम होतं. त्याच्यानंतर दुसरा प्रश्न लोकांना त्या सत्यनारायणची पूजा तुम्ही सातत्यानं वर्षभर करता, हे कशासाठी करता. तसंच नंतर 3 विधवा स्त्रियांना लग्न कार्यामध्ये हळदी कुंकामध्ये तुम्ही समाविष्ट करून घेत नाही. ह्या सर्व गोष्टी जर संविधानाच्या बाहेर आहेत मग तुमच्या त्या पंढरपुरीच्या यात्राला काय महत्त्व आहे.
अशा पद्धतीचे प्रश्न आहे. अशा रीतीने आम्ही दैनिक बहुजन सौरभच्या 4ही पानाचा आढावा घेतलेला आहे. निश्चितच तुम्हाला मी विनंती करेल की जास्तीत जास्त लोकांना स्प्रेड करा आणि काही सूचना असतील तर त्यांनी मला फोन करावा. आमच्या पेपरमध्ये तो माझा नंबर दिलेला आहे, त्याच्यावरती माझ्याशी संवाद साधावा. तुम्हा सर्व लोकांकडे काही छोट्या मोठ्या क्लिप्स असतील महत्त्वाच्या तर त्या निश्चितच मी तुम्हाला याच्यामध्ये मी त्यांचा समावेश करेल. एवढंच बोलतो आणि थांबतो. भेटूया आपण उद्या. तोपर्यंत जय भीम.